नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश गाडे, संचालक डीजे एज्युकेशन कन्सल्टन्सी, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी पीसीएम ग्रुप 2026 याची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. जी काउन्सिलिंग प्रोसेस असते त्यामध्ये सगळ्यात पहिली जी रजिस्ट्रेशन प्रोसेस असते ती रजिस्ट्रेशन प्रोसेसचा कालावधी देखील आपल्याला माहिती झालेला आहे. 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर 12 जुलैच्या नंतर एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी भेटणार आहे. म्हणजेच 2 जुलैपासून 13 जुलैपर्यंत आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना दोन पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येतं. एक ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ऑनलाईन करू शकता. तसेच ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एखादं कॉलेज निवडावं लागेल. त्या कॉलेजमध्ये स्लॉट बुक करावा लागेल आणि टायमिंग नुसार त्या कॉलेजला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे ते डॉक्युमेंट घेऊन त्या एफसी सेंटरवर जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो नंतर तुमची येत असते प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्या प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलेलं पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे. त्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित स्कॅन केलेले डॉक्युमेंट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट मध्ये कुठेही कोणतीही मिस्टेक नसली पाहिजे. जसं की जी डेट ऑफ बर्थ असते आपली ती डेट ऑफ बर्थ सगळीकडे सेम पाहिजे. प्रत्येक डॉक्युमेंटवर सेमच डेट ऑफ बर्थ पाहिजे. आणि त्यानंतर जी तुमची नाव आहे नावाचं स्पेलिंग वगैरे सगळ्या डॉक्युमेंटवर सेम असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालं असेल तर तुमचं प्रिव्हिजनल लिस्ट मध्ये सहज नाव येऊन जाऊ शकतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट येते आणि प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्ही कॅप राऊंड साठी इलिजिबल होत असता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही सगळी प्रोसेस आमच्या थ्रू करायची असेल, कॉलेजची लिस्ट वगैरे सगळं, कुठल्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ असतो किंवा कोणते कॉलेज टॉपचे आहेत, कुठली ब्रांच घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तसेच काही अडचण आली तरी तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे आम्हाला मेसेज वगैरे करून विचारू शकता. थँक्यू.